लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळ आली, कितीही वादळ लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली. हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस की अशी कुणाला संपू शकत नाहीये. आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. आज ही कांग्रेस म्हणते कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ. ही काँग्रेसची भूमिका आहे. आम आदमी म्हणजे सामान्य माणूस. काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्या बरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने. आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस. ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली. महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं. कालपर्यंत 33% रिझर्वेशन होतं, आता 50% झालं. आता 50% आमच्या भगिनी जिल्हा परिषद, नगर परिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे 50% त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस. काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते, आश्वासनाच्या बळावर नाही. बाकीची लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत. काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामावर
आम्ही मतं मागतोय तुम्हाला. उजळ माथ्याने तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे आहे, काँग्रेसकडे आहे, ज्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे. अशी माणसं जेव्हा नशीब आजमायला मैदानामध्ये येतात त्यांना मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे, हे त्याला सांगितलं पाहिजे. आणि आपण सारेजण आहात यांच्या उपस्थितीमध्ये एका देखणा म्हणण्यापेक्षा उमद्या देखणेपणापेक्षा सुद्धा साहेबांचा जो तो पुतळा आपण पाहतो असं वाटतं की हा पुतळा एक नंबर आहे. रेडावरती गेले की लोक म्हणतात की एक नंबर झाला. त्याच्यानंतर ते मांजरा कारखान्यावर आले तर तिथं वेगळाच आहे, ते म्हणतात हा एक नंबर आहे. जागृतीवर गेले तर तो पाहतायत तिथं वेगळ्याच पद्धतीचा आहे, तो एक नंबर आहे असं म्हणतात. आणि आता विलास युनिटी एक वरती येतील तेव्हा हा तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. आज प्रत्येक जण या शोधामध्ये आहे की माझी जात कुठली आणि मग मला त्याच्यातनं सवलत कशी मिळेल. आणि हा जो संघर्ष जो निर्माण जो होतोय तो जर टाळायचा असेल तर मला असं वाटतं की आर्थिक निकषावरच भविष्यामध्ये हा विचार केवळ एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही. त्याच्यासाठी काही राष्ट्रीय जी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक मतैक्य आपल्याला जर निर्माण करता आले, कॉन्शन्सस जर आम्हाला निर्माण करता आला तर भविष्यामधले
या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. 2014ला देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि जर आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची. एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. टीका करतच राहिलं पाहिजे. परंतु काही मर्यादा, ज्या लक्ष्मण रेषा म्हणतो आपण, ती लक्ष्मण रेषा ही प्रत्येकाने, मग तुम्ही असेल, नाना राणे असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, आम्ही आमच्या लक्ष्मण रेषा ठरवलेल्या आहेत आणि त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर आम्ही कधी जात नाही. पण त्याचा अर्थ आम्ही एकमेकाला कायमच शत्रुत्वाच्या भावनेनं किंवा एकमेकाच्या वैयक्तिक उणीधुणी काढण्यावरच आमचा भर राहील असं नव्हे. निखळ मैत्री ही काही राजकारणात असते की नाही. आणि म्हणून निखळ मैत्रीमधूनच आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल की ज्याच्यामध्ये मध्ये कटुता, सूड बघून घेतो, ही भाषा आम्ही कधी स्वीकारली नाही आणि स्वीकारणार नाही. पण चांगुलपणाचे सुद्धा त्याचे पण तोटे असतात. परंतु ते तोटे जरी असले ते क्षणभरचे तोटे असतात, पण तो चांगुलपणाचा आयुष्यभर फायदा असतो. तो आयुष्यभर फायदा असतो आणि म्हणून आयुष्यभराचा फायद्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांना की जे चांगलं चाललंय त्याला चांगलं म्हणण्याचं दानत ही आपल्यामध्ये निश्चितपणानं असली पाहिजे.